हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललेलो आहे टिटवाला. थोडा काम आहे, पाणी बिणी बघून येऊ. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसतं केलं तर सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या आणि हा ब्लॉग आपला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि आता आपण चाललेलो आहे टिटवाल्या. तुम्ही बघू शकता इकडं नकल्या डान आणि मुख्य भाई काय बोलशील? आपण चाललेलो आहे टिटवाल्या. आता काय नाही बाबा, जाम पाणी भरताय, पाणी भरून घे नाची आपल्या आहे का नकल्या काय बोलशील तू? आता काय एवढं पाणी पडतंय, आम्हाला टिटवाला जाताय, टिटवाला जाऊन दे. हॅलो गाई, तुम्ही पाणी बघू शका. इकडं खूप पाणी पडलेलं आहे, चालू आहे. आम्ही चाललेलो टिटवाले आणि इकडं पाणी खूप चाललेलं आहे. आम्ही त्या इथं थांबलेलं आहे. गाई त्याला सायकल चालवायची मारामार आणि ॲक्टिवा चालवायला निघला. याचं पाय धरलं पत नाही आणि ॲक्टिवा चालू. आणि आपला मुख्य भाई बघा तिकडं कसा बघतो. रेनकोट घालून सुद्धा त्याला एवढी थंडी वाजते, तर आम्ही छत्री घेऊन आमची काय अवस्था होईल? काय रे, थंडी वाजते का मुख्य भाईला? गाणं आवडलं बाबा बाबा का त्याला किती थंडी वाजते, म्हणून आम्ही इथं थांबलेले. आम्ही थोड्या वेळात जाऊ, पाणी थांबल तसं. गाईत पाणी खूप पडत आहे, आम्ही त्यामुळे इथं थांबलेले. आणि तुम्हाला सांगतो, पाणी खूप पडत आहे. घराच्या बाहेर निघू नका, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. हॅलो गाईत, चला आता आम्ही जातो. आलो पाऊस काही थांबणार नाही आणि आम्हाला थांबून जमणार नाही. हॅलो गाईत, चालू किती वाजलेले आणि आता आम्ही निघलो. आणि बाबा गाडी आलू घे, जिथं 5 मिनटं लागतील तिथं 10 मिनटं लागलं तरी चालतील, पण पुढचा ब्रेक दाबू नका का एवढा कर. ही गोडसाई गावचा हायस्कूल म्हणजे आपली शाळा, जुनी आठवण. ही शाळा बघली तर खूप आठवण येते. गाईत, तुम्हाला माझी एक विनंती आहे कलकलीची. पाऊस खूप जोरदार चालू आहे आणि तुम्हाला मी एकच सांगतो, पाऊस खूप जोरदार चालू आहे. आणि जिथं पाणी साचलेलं आहे, तिथं खड्डे बिड्डे असतात, तिथं गाडी सावकाश चालवा. कारण जिथं पाणी साचलेलं असतं आणि आपल्याला माहीत नसतो, कारण पाणी साचल्यामुळे तिथे खड्डे असतात, म्हणून गाडी हलू चालवा आणि हलू जा. हा आपला आता नवा पेट्रोल पंप घोडसाई पाठे होत आहे. काही थोड्या दिवसांनी तो होईल. आणि आता निघलेलं आहे आपण टिटवाला जायला. आता थोड्या मिनिटात आपण काय पोहोचू शकता, तुम्हाला दाखवू शकतो मी. गाडी बघू शकता, डायरेक्ट रनिंग मध्ये टायर निघलेले, टॉपचा विषय. हॅलो गाईड, मी तुम्हाला मागाशी पण बोललो आणि आता पण बोलतो. ही बघा, ही लोकेशन आहे, इथं खूप पाणी साचलेलं आहे आणि खड्डे आहेत. ते आपल्याला काही समजत नाही, त्यामुळं गाडी आदरते. तुम्ही हे खड्डे थोड्या वेळा आणि इथे येताना आलू या, कारण खूप खड्डे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे खड्डे असल्या कारणाने आम्ही गाडी वरतून टाकलेली आहे. म्हणून भावानं सांगतो तुम्हाला, गाडी चालवत असताना काळजी घ्या, कारण पाणी खूप साचलेलं आहे, आपल्याला खड्डे काय दिसत. फायनली आपण पोचलेलो आहे आता टिटवाला. श्री सिद्धिविनायक मंदिर जवळ आहे आपण, त्या चौकात बघू शकता तुम्ही. आणि आपण चाललेलो आहे ATMला पैसे काढण्यासाठी. तर तुम्हाला पण कॅश पाहिजे असेल तर आम्हाला मेसेज DM कॉल करू शकता. आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मुख्य भाई आलेले आहे आपला पैसे काढायला, तुम्ही बघू शकता. मुख्य भाई काय आला, काढ ना. काही आता आम्ही चाललेले आहे टिटवालची नदी बघायला, किती पाणी झालंय काय नाही तुम्ही बघू शकता. आपला ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. काही तुम्हाला आता मी दाखवतो नदीला किती पाणी झालंय, किती पूर आलाय. 5 मिनिटात दाखवतो. आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आता आम्ही पाणी बघून नाश्ताच करायला जाणार आहे. काय करतो रे भावांना नाश्ता? काय रे, काहीतरी करू बघू. पहिले आपण पाणी बघून येऊ. चला भावांनो, पाणी बघा इकडं. पूल आता आज पाणी पडलं तर बुरू शकतो, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी पूर्ण गाईत आम्ही आलेले आहे टिटवालची नदी बघायला. तुम्ही पाणी बघू शकता भावांनो. माझी पाणी बघूनच जिरलेली आहे बघा. गाईत पाणी बघा आता काही थोडा राहिलेलं आहे, पूल बुडण्याची शक्यता आहे. पाणी बघू शकता तुम्ही. नकल्या, पाणी बघून काय वाटतं तुला? मग क्या तुला भावा, माझी तर जिरली डायरेक्ट. काय वाटतं तुला? गाडी वाहून जाईल असं वाटतं. बापरे, पाणी बघून डायरेक्ट जिरली. आता काही थोड्या वेळेला तर पूल बुडण्याची शक्यता आहे. काही पाणी बघा तुम्ही, डायरेक्ट हातपाय कापायला लागले पाणी बघून. काय पाणी बघू शकता तुम्ही. आणि थोडाच बाकी आहे बुडायला. आता एवढा पूल आहे तरी तो बुडण्याची शक्यता आहे. इकडं पाणी बघण्यासाठी खूप सारी गर्दी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इकडं पाणी बघायला आपल्या टिटवाला नदीवर खूप लोक आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि पाणी एवढा झालेलं आहे ना का भयानक पाणी झालेलं आहे. काही त्याच्या एवढा माच आहे ना, एवढा तिथं जातो. काय गरज नाही, काय नाही, काय गरज आहे. इकडे र पाणी बघू शकता तुम्ही, काय पाणी झालेलं आहे टिटवाला नदीवर. हा पाणी बघून डायरेक्ट धडधड वाढायला लागले मनाला माझ्या. गाईत एवढा पाणी झालेलं आहे ना, पाणी बघून डायरेक्ट
माझं अंग पूर्ण हातपाय कापायला लागले एवढा पाणी झालेले. काय बोलतो मुख्या भाई? हात कापायला लागलेलं सुद्धा एवढा पाणी बघून. पाणी बघला असेल. आणि इथे बॅरिकेड सुद्धा ते बी तुटलेले आहेत. भावांनो लय भीती वाटायला लागले बघून. हा पूल गाडी आल्यावर खूप हालत आहे. अजून आमची खूप पाठत आहे. तुम्ही बघू शकता. याला एवढा माज आहे ना, एवढा माज काय नाही तरी एवढा माज. भावांनो पाणी बघू शकता तुम्ही. टिटवालची नदी आहे. पाणी बघा किती झालेले आहे. इथं जायला सुद्धा पाठर आहे. एवढी थंडी वाजायला लागले पाणी बघून. हॅलो गाईज, आता आम्ही चाललेलो आहे नाश्ता करायला. कारण पाणी बघून आमची साप जिरलेली. इथं इच्छा पण नाही थांबायची राहिली. आता आम्ही चाललेलो आहे नाश्ता तुम्हाला दाखवतो. पाणी बघायला इकडे खूप सारे लोक आलेले आहेत. तुम्ही बघा आपल्या टिटवाला नदीवर ही धार बघू शकता गाईज. इथं कोण एखादा गेला तर तो वाचू पण शकत नाही. तर एवढे धार चालू आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, पाऊस खूप चालू आहे. सर्वांनी घरीच राहा. विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. आता आम्ही चाललेलो आहे नाश्ता करायला. तुम्हाला दाखवतो. आपला मुख्या भाई जाता ना हेच व्हिडिओ करायला सुद्धा आमची आवडली आहे. म्हणजे फाटली आहे. कारण हे ओल्यात ना त्याच्यात फोन जाऊ शकतो. त्यासाठी आम्ही पब्लिक बघू शकता तुम्ही इकडं. आणि गाड्या बी खूप चालत आहेत. पब्लिक बघा इकडं. पाणी बघायला किती आलेली आहे तुम्हाला दाखवतो. गाईत खाली दार बघू शकता पाण्याचे. किती फास्ट पाणी खूप वाढलेले आहे. आणि हा पूल बुडण्याची शक्यता आहे असं वाटतंय मला तरी. कारण पाणी खूप वाढलेलं आहे. गाईत पाणी बघा तुम्ही किती झालेलं आहे. कडालाच फार्म हाऊस आहे. आणि इथं फार्म हाऊस आहे साईडला. खूप पाणी झालेलं आहे. पाणी बघून आमची लय ढडढड हो रे. गाईत मन गार्डन हो रही. ATM ला खूप गर्दी आहे. कारण आज 7 तारीख आहे. लय जणांचा पगार झाला असतील त्यासाठी मंचुरियन खाला. नकल्या भाई म्हणजे बाकी अडवान आणि मुख्या भाई. आता थोडा टाइम लागणार आहे कारण मंचुरियन बांधवायला घेतलं. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. नकल्या भाईला भूक लागलेली आहे खूप. नकल्या काय बोलशील. आणि मंचुरियन झाले नाही अजून टाकले. आपण आलं इकडं मंचुरियन खाला आणखीच्या इथं. नकल्या काय बोलशील. आम्ही काही बोलू शकत नाही. आता मी आहे गाई टिटवाल्यामध्ये बघू शकता तुम्ही. मेन चौकमध्ये आहे. मुख्या भाई दूध घेऊन आले. संध्याकाळचे चहाची सोय केलेली आहे. मुख्या भाई चहासाठी का दूध का उकडा लावलाय तुम्ही. मुख्यानी भावाला उकडा लावलेले आणि मुख्याला पण चहाची सोय करण्यासाठी. बघा पैसे त्यांनी आताच ATM मधून काढलेले आहेत. कारण त्याची 7 तारीख होती ना पगार झालेले. काही मुख्या भाईचे नोट भिजलेले आहे तर त्यांनी मला दिलेली आहे. बघा मग अशात 500 नोटी भिजलेल्या असतील त्या मला देऊन टाक. तू गाला ठेवतो. आणि आपला बक्क्याडानला आलाय. कधी मंचुरियन होतात आणि माझ्या पोटात जातात. कारण सगळ्यांना खूप भूक लागलेली. फायनली आता आम्ही मंचुरियन खातोय. आमचं मंचुरियन झालेलं आहे. नकल्या भाई मुख्या भाई आता खूप भूक लागली. मंचुरियन खाऊन घेतो. चला भेटू नंतर. या तुम्ही पण मंचुरियन खाला. आम्हाला खूप भूक लागली. तुम्हाला खायचं असं देऊ शका टिटवाला. गाईज हा ब्लॉग मी इथं स्टॉप करतो. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद. बाय बाय गाईज.